थंडीमध्ये तुम्हाला पानांपेक्षा फुलं जास्त भरपूर अशी पाहिजे असतील आणि कमी केअर मध्ये जास्त फ्लॉवरिंग घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणती खतं घातली पाहिजेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सपोर्ट करा. माझ्या पाठीमागे दिसत असेल की जास्वंदाला बघा भरपूर असं म्हणजे पानं कमी आहेत पण त्याला एवढ्या कळ्या आलेल्या आहेत की भरपूर कळ्या आलेल्या आहेत. तर अशा कळ्या तुमच्याही झाडांना यायला हव्या असतील पण काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणती खतं घातली पाहिजेत हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. हे आहे केळीच्या सालीचं लिक्विड खत. आता मी इथे घेतलेलं आहे बकेटमध्ये पाणी. लिक्विड खत मी या पाण्यामध्ये मिक्स करते आणि हे असं मिक्स करून आपण 1 ते 2 दिवस तुम्ही ठेवायचं आहे. फ्लॉवरिंगच्या झाडांसाठी पोटॅशियम हे अत्यंत गरजेचं असतं. पोटॅशियम जर कमी पडलं तर झाडांना फुलं ही येणारच नाही. माती घट्ट झालेली होती आणि आता बघा अशी माती आपण पूर्णपणे अशी वरची माती अशी मोकळी करून घेतलेली आहे. ठेवलेलं होतं तर ते खत आता आपण द्यायचं आहे. लिक्विड खतं ही झाडांना लवकर लागू पडतात आणि त्यांच्या ग्रोथ ही सुद्धा फास्ट होते. तिला जवळजवळ 12 ते 15 कळ्या आहेत. हे तसं जास्त जुनं झाड नाहीये, 1च वर्ष झालेलं आहे याला लावून. याचा कलर सुद्धा खूप छान आहे कलर आणि साईडला पांढरा कलर आहे. ही आहे आपली शेवंती. शेवंती दुसरी सुद्धा खूप म्हणजे छान व्हायला लागली आहे.